अण्णा पाटील मुक्त झालाच पाहिजे, मतदारसंघ पाणी टंचाई मुक्त झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, विसर्गीला पाणी मिळालंच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, कोळख्याला पाणी मिळालंच पाहिजे, परस्परला पाणी मिळालंच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. पाणी द्या, पाणी द्या, मतदारसंघात पाणी द्या. नमस्कार, मी प्रज्ञा गौतम बाळे. पाली देवत 5 या गावामधून मी निवडणुकीसाठी उभी राहिलेली आहे. प्रत्येकांची अपेक्षा आहे की प्रज्ञाने उभी राहावे आणि मी सगळ्यांचे शेतकरी कामगार पक्षांचा मी आभार मानते की त्यांनी मला हे उमेदवारी दिली आहे. त्यांचा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवलेला आहे. हा विश्वास मी तोडून देणार नाहीये आणि यापुढे मी महिला बचत गट मधून सुद्धा मी खूप सारे असे कामं केलेले आहेत. यापुढेही मी कामे करणार आहे. जसं महिलांना खूप अपेक्षा आहे की प्रज्ञाताई आम्हाला काहीतरी निधी आणणार, प्रज्ञाताई म्हणजे काहीतरी करून दाखवणार आहे. ही मी उत्सुकात महिलांना मी चांगल्या प्रकारे दाखवणार आहे आणि महिलांचे जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील, आमच्या समाजाचे काही प्रॉब्लेम्स असतील, आमच्या गावाचे काही प्रॉब्लेम्स असतील ते मी सोडवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करीन. राजेश दादा माझ्यासोबत आहे, संदीप मस्कर माझ्यासोबत आहेत, प्रभाकर केनी साहेब माझ्यासोबत आहेत, किशोर पाटील साहेब माझ्यासोबत आहेत. अशा प्रत्येकांची मी साथ घेऊन आमचा सुकापूर किती पुढे जाईल या तऱ्हेने मी प्रयत्न करणार आहे. माझे नाव डॉक्टर ज्योती स्वप्नील भुजा आणि मी जिल्हा परिषद गट 3 पाली देवत या उमेदवारीसाठी लढत आहे. आणि माझा असा मत आहे की मी जे कार्य करीन ते जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांच्यामध्ये अजून चांगल्या प्रकारे विकास घडावा, आरोग्यासंबंधी अजून जे पण काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉर्ट आउट व्हावे, त्यासाठी मी ही उमेदवारी लढत आहे. मी शिवाजी अंबू माळी, माझे सरपंच सावळे आणि माझ्या पत्नी सौ अस्मिता शिवाजी माळी या वावी गट 5 जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आपणासमोर येत आहेत. त्या उमेदवार म्हणून यशस्वी होतील एवढं मी आपल्याला आश्वासन देतो. मी पहिला शेतकरी कामगार पक्षाच्या निशाणीवर उभा आहे आणि शेतकरी कामगार पक्षाला लाल सलाम करतो आणि येत्या 5 तारखेला होऊ घातलेल्या मतदानाला सर्व मतदारांना, बंधूंना, सर्वांना पहिला अभिनंदन करतो आणि जनतेची सेवा करण्यासाठी मला मतदार बंधू भगिनींनी भरघोस मताने निवडून द्यावा. त्या ठिकाणी मी पक्षपात करणार नाही. कुठल्याही पक्षाचा कामगार माझ्याकडे आला, माझी ही समस्या आहे ती सोडवण्याची ताकद माझी आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासाठी सर्वांसाठी लढेन. मी कुठल्याही पक्षाचा पक्षपात करणार नाही. सर्व गरजूंची कामं करण्यासाठी जनतेने आपल्याला निवडून द्यावा एवढीच आपली इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. वसंत पांडुरंग काठावले, माझं गाव भाताने. मी मागच्या वेळी सतत 3 वेळा मी निवडून आलेलो आहे. कारण काय मेन म्हणजे माझ्या पक्षांची मेहरबानी आहे का मला उमेदवारी दिली. तिन्ही पक्षाची म्हणजे शिवसेना, शेका पक्ष आणि काँग्रेस या तिघा मिळून कोणी वेळ न करता मला उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांचे पहिला आभारी मानतो. आणि विकास व्हावा ही माझी इच्छा आहे. पैसे कमी हा मला जमणार नाही. विकास झाला पाहिजे, तालुक्याचा विकास व्हावे हा माझा विभागाचा मी नक्कीच विकास करीन हे मी तुम्हाला खात्री देतो. पण माझ्या पाठी लोक आहेत. मी परस्पा जिल्हा परिषद गट क्रमांक 4 या गटातून माझी सौभाग्यवती श्री सौ अस्मिता अनिल ढोळे यांचा नामांकन या ठिकाणी आम्ही भरलेला आहे. खरं पाहता या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. या मतदारसंघाचे प्रश्न सोडवावा म्हणून आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते असून देखील ही निवडणूक लढवत आहोत. महाविकास आघाडी एकदम जोरात तयारीत आहे आणि हा निकाल आम्हाला जास्तीत जास्त म्हणजे पंचायत समिती असेल, झेडपी असेल हे अपेक्षित आहे का आम्ही जोरात मुसंडी त्याच्यात घेऊ. तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारचा आहे. खाली पैसा हा याच्या पलीकडे आव्हान मला वाटत नाही. कारण पैसा नसेल तर मला वाटत नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर कुठला उमेदवार तसा टिकू शकतो. हा आमचा पारंपरिक पक्षाचा जुना चिन्ह आहे. म्हणजे पहिल्यापासून आम्ही खटाऱ्यावर लढत आलो. आमच्या नेते मंडळींनी हा निर्णय घेतला का आपला पारंपरिक जो खटारा चिन्ह आहे तोच घेऊन आपण पुढे जाणार आहोत. या ठिकाणी 16 तारखेपासून जरी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत चालू झालेली होती
तरी खऱ्या अर्थानं काल आणि आज या 2 दिवसामध्येच या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले गेले. त्यातही विशेषतः महाविकास आघाडीचे आमचे साऱ्या सहकाऱ्यांचे अर्ज हे आम्ही आजच बऱ्यापैकी दाखल केलेले आहेत. अपवादात्मक 1-2-3 उमेदवारी अर्ज काल आम्ही भरले होते. संपूर्ण मतदारसंघामधले पंचायत समिती जिल्हा परिषदेचे उमेदवारी अर्ज अतिशय जोशात उल्हासात ग्रामीण भागातल्या आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दाखल केलेले आहेत. गेले अनेक वर्ष पनवेल पंचायत समितीमध्ये जी बजबजपुरी या ठिकाणी प्रशासकीय कारकिर्दीमध्ये चाललेली होती, जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी होत होता, तो साफ करण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक ही संधी आहे जनतेला. या दृष्टीनं आम्ही मंडळी या निवडणुकीकडे बघतोय आणि निश्चितपणानं सातत्यानं पंचायत समिती पनवेलवर शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे. याही वेळेला तीच परंपरा आम्ही मंडळी अखंडितपणानं राखू. त्याचसोबत रायगड जिल्हा परिषदेवर पनवेल आणि उरण तालुक्यातून महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात सदस्य या ठिकाणी निवडून सत्ता रायगड जिल्हा परिषदेची काबीज करण्यामध्ये पनवेल उरणचा महाविकास आघाडीत मोठा वाटा राहील, याचाही बंदोबस्त आम्ही करणार आहोत.